रंग नाही रूप नाही सगळ्याच्या आधीची म्हणून अनादी, पण भक्तासाठी साकार झाली म्हणून अंबिका. आणि तीच अंबिका रुक्मिणी मातेच्या स्वरूपामध्ये तिने भगवत धर्माचा प्रसार केला म्हणून तिला भगवती म्हणतात. निर्गुण निराकार अनादी प्रगट झाली अंबिका आणि रुक्मिणीच्या स्वरूपात भगवत धर्माचा प्रसार केला ती भगवती. अशा देवीनं हातात कोणती परडी घेतली अभंगाच्या पहिल्या. अनादी अंबिका भगवती, 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 अनादी अंबिका भगवती. घेऊन हाती बोध परडी, 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 घेऊन हाती बोध ज्ञानाचा पाजळती, 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 बोध ज्ञानाचा पाजळती. फक्त उदा उदो बोलती, फक्त उदा उदो बोलती, फक्त उदा उदो बोलती, फक्त उदा उदो बोलती. हे गोंधळी हो जगदंबे, 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 गोंधळी हो जगदंबे. अनादी अंबिका भगवत बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो होत नाचती. हीच निर्गुण निराकार, तीच सगुण साकार झाली. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसन्न झाले सुद्धा हीच अंबिका आहे. आणि जिजाऊ मातेने ज्या देवीला नवस केला माझ्या पोटी छत्रपतींसारखं रत्न होती सुद्धा हीच अंबिका आहे. तो म्हणतात तिथं तुळजाभवानी होती. नाव भिन्न आहेत, देव या सगळ्या एकच आहेत. ह्या अंबिका असेल, तुळजाभवानी असेल, रेणुका असेल, मोठा देवीची आमची आई साहेब, सगळ्या देव एक, पण जसे जसे अवतार घेतले तशी तशी नावं पडली. नाही तर एकच आहे. जसे देहाच्या अवयाची नावं भिन्न आहेत पण देह तर एकच आहे ना. दिंडीत एक वारकरी होते, दिंडी पुढे गेले, वारकरी माघार रस्त्याच्या कडेला आंब्याचं झाड बघितलं आणि वारकऱ्याने आंबा तोडला आणि खाल्ला. आता आंबा कोणी बघितला? डोळ्यानी. तिथपर्यंत नेहलं कोणी? पायानी. तोडला कशाने? हातानी. वास कोणी घेतला? नाकानी. चव कोणाला मिळाली? जिभेला. तृप्त काय झाला? आत्मा. आणि ही बघितलं मालकानी, ज्याचं झाड आहे त्यांनी बांबू काढला आणि त्याला तेल लावलं, जी झपकिवला असं खपकून ठोका टाकला पाटी. मार कोणी खाल्ला? काही संबंध आहे का? पाटीने तक्रार केली मेंदूकड, मालक तुमच्या राज्यात खऱ्याला किंमत नाही, माझा संबंध नसताना मला मार वाचलाय. हे बघितला एकाने, हाणला एकाने, वास तिसऱ्याने घातला, तोडला एकाने, माझा काय संबंध आहे मार खायचा? मेंदू म्हणला दम काढ, तुझा संबंध नाही का? ठीक आहे, त्यांच्या संग तू गेलीच का? पाट म्हणली काय बोलता राव, गेली का? म्हणजे आमचा देह एक आहे, मला जावंच लागणार. मग मेंदू म्हणला तुला मार खावाच लागणार. अवयव भिन्न आहेत पण जीव मात्र तसे. देवीची नावं भिन्न आहेत पण सगळ्या देवींचं तत्व एकच आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, हे नावं भिन्न आहे देवीची, पण अनादी असेल, अंबिका असेल, भगवती असेल, एकच आहे. विठ्ठल. याच आई साहेबाच्या समोर आमच्या जिजाऊ माते नवस केला, पदर पसई विनंती केली. आई, या जगामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत नाही. माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल ज्याने या वारकरी साम्राज्य तत्वज्ञान जपलं पाहिजे. 18 पगड जातीतल्या मावळ्याने एकत्र स्वराज्य निर्माण करणारा छत्रपती माझ्या पोटी जन्माला घाल. वारकरी संप्रदायाला सन्मान देणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि डोळ्याला दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आई मानणारा छत्रपती माझ्या पोटी जन्माला घाल. वाजवा टाळ्या, जरा जोरात वाजवा की काना काना. टाळ्याला काय टोल ना काय का काय जीएसटी का टॅक्स आहे बुवा? नुसतं हाताव हात आणायच्या, ती सुद्धा आपल्या जीव आलं या. विठ्ठल. आणि
शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा देवीचे मंदिर आहे, शिवाई देवी. त्या शिवाई देवीच्या नावावरून छत्रपतींचं नाव शिवाजी महाराज ठेवण्यात आलं. देवीनं कौल दिला आणि महाराष्ट्राचा राजा शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला. हीच देवी अनादी होती पण प्रगट झाली म्हणून अंबिका. आणि अशा देवीला आमच्या संप्रदायानं भगवती म्हणलं. अनादी अंबिका भगवती. या देवीने हातामध्ये बोध परडी घेऊन हाती. आता सुद्धा आराधीन माता माऊली हातामध्ये परडी घेतात, जोगवा मागतात. मागतो जोगवा आपण का मागायचा जोगवा? प्रत्येक दारा जाऊन म्हणतो अंबाबाईचा जोगवा. जोगवा का मागतात ह्याच्या मागे शास्त्र आहे जरा. आपला जसा परिवार आहे तसा अंबिका मातेचा सुद्धा परिवार आहे. अंबिका मातेचे पती जमदाग्नी एकदम रागीट आणि त्यांना 2 मुलं जोगवान परशुराम. ही मुलांची नाव आहेत बरं का. थोरला जोगवान, धाकला परशुराम. त्यांच्या घरात भांडणं झाली, जोगा गेला पळून. देवांच्या सुद्धा घरात भांडणं आणि भांडणं नाही असं घरच नाही सध्या. आणि ज्याच्या घरात भांडणं नाहीत मग ती घरच नाही. भांडणं झालीच पाहिजेत, फक्त थोडी अशी लई ताणलं नाही पाहिजे, असं थोडं मापात चाललं पाहिजे. विठ्ठल 50% भांडणं एका शब्दात कमी होते. फक्त प्रत्येकानं समजून घेणे एवढं वाक्य ध्यानात ठेवा, भांडणच होणार नाहीत. मालकाचं चुकलं मालकीने समजून घ्या, पत्नीचं चुकलं पत्नीने, सुनेचं चुकलं सासूने, सासूचं चुकलं सुनेने समजून घ्या. ऍडजस्टमेंट नावाची गोष्ट जिथं आहे ना तिथं पेटतच नाही. आणि जिथं समजून घ्यायचं नाही तिथं मग अवघडच आहे. सासूनातली भांडणं सुद्धा लई कमी होते. फक्त एक सांगतो, सासूने सुनेला लेक म्हणा, सुनेने सासूला आहे म्हणा. सासाला सुद्धा सांगतो, गल्लीतले बाय आल्यावर सुनबाईचं दोष सांगायचं नाही, वाच करायचं नाही. माझी सून अशी माझी उलट त्याचं कौतुक करायचं. हा गल्लीतल्या बाय आल्या का म्हणायचं माझी सून आहा लक्ष्मीच. काय करता लेकीला एवढं माझ्या प्रेम मी करते, भाग्य लागतं असे सुनबाई मिळाले. एवढं वाक्य फेका लगेच ती म्हणते आत्याबाई चहा देऊ का कॉफी करू, लिंबू पिळून पोहे, फक्त गोड बोला. आणि म्हातारी सुद्धा लय काम करेन, फक्त सुनेने बी एक वाक्य देण्यात ठेवायचं. जत्रे क्षेत्राला पाहुणा रावळ घरात आलं की म्हातारीचं कौतुक करायचं आणि तुम्ही म्हणायचं काय होतं आमच्याकडे तवा. हे सगळे आत्याबाईची कृपा, शून्यातून विश्व निर्माण केलं. सासरा असला आमचा भोळा, रुपयाचा व्यवहार कळत नाही, पण आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आली. 5 एकराचे 25 एकर झाली. हे सोन्याचं सगळं धूर घरातून निघतं, हे फक्त आत्याबाईची कृपा आहे. एवढं वाक्य टाकलं की ती म्हणते सुनबाई आज तू भांडी घासच नाहीत मी घासणार. दोन्ही माझ्याकडे, स्वयंपाक माझ्याकडे. म्हातारी चुली पडून सुनबाई टीव्ही पडून तिकडं मालिका लागले. तुझ्या जीव रंगला जाम झाली म्हातारी, धोराने जीव कुठं रंगला. मेली म्हातारी काम करू करू, फक्त गोड बोला. विठ्ठल म्हणून सासू सुन आणि कसरा बोला राजा दोघे सासू सुन सासून आवाज वाढा थोडा रिटर्न. सासूनाची त्यांची नाव अभंगात गेली. आपल्या घरात ते सुद्धा नाव घेत नाही. भांडणच ना आपल्या घरात. आपलं फक्त अंबिकेच्या घरात भांडणं झाले ह्याच्यावर आपला विषय चाललोय बरं का. घरात भांडणं करू नका, समजून घ्या. आणि सगळ्यात जास्त भांडणात मारण कोणाच होत असेल तर पोराचं. त्याने बाजू तरी कोणाच घ्यावं. आईला बोलावतो बायकोला राग, बायकोला बोलावतो आईला राग. ती बी लय चॅप्टर ते आईकडे गेले की आई सारखंच बोलवतं. आईला म्हणतं तुझंच खरंय, बायकोला म्हणतं तुझंच खरंय. दोन्ही संघ आले की म्हणतं बाहेरच बरं रे, मरण का. चिमणीवणी तोंड झाले त्याची, त्याला बोलता येईना सांगता येईना. पण 3 वाक्य देण्यात ठेवा तरुण मुलांनी. बोलताना सुर कमी करा थोडं बोलता. आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत पण फार महत्वाचे आहेत. आईला बी प्रेम द्या, पत्नीचा सांभाळ करा आणि व्यसनापासून दूर. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल घरामध्ये भांडणं झाले, जोगवा पळून गेला. सगळ्या पोलीस स्टेशनला जोग्याचा फोटो दिला, पण जोगवा अजून सुद्धा सापडला नाही बरं का. गायबच आहे. आणि म्हणून आताच महाराज माता माऊली हातात परडी घेतात, प्रत्येक दारात जाताना म्हणतं अंबाबाईचा जोगवा. म्हणजे आमची अंबाबाईचा जोगवा पळून गेलाय, तो तुमच्या घरी आलाय का, असं त्याचा अर्थ आहे बरं का. मग घरातले माता माऊली म्हणले नाही आला तर त्या आराधीन माऊलीला विश्वास बसत नाही. मग घरातली माता माऊली हातातलं सगळं काम सोडते, घरात जाते, धान्याची पिठाची चिमट घेते, त्या परशुरामात टाकते. ह्याचा अर्थ हे अण्णा शपथ तुमचा जोगवा आमच्या घरी आला म्हणून जोगवा मागायचा बरं का. फिट झाला ना विडलं. अभंगात
परडी शब्द आला, त्या परडी शब्दावरून आपला ह्या जोग्याचा विषय निघाला. तसं या परब्रह्म स्वरूप भगवान आमच्या पांडुरंग स्वरूप असणाऱ्या, अहो पांडुरंगालाच खऱ्या अर्थानं आजच्या अभंगात देवी मानले. मग असणाऱ्या आमच्या परब्रह्म स्वरूप असणाऱ्या भगवंतानं हातात कोणती परडी घेतली तर बोध परडी घेऊन या हाती, हातामध्ये बोधाची. बोध, बोध शब्दाचा काय अर्थ आहे? बोध हा शब्द, बोध म्हणजे उपदेश नाही, उपदेश हा मरणाचा करावा लागतो, पण बोध एका वाक्याचा सुद्धा असू शकतो. एक वाक्य आणि एक शब्द लय झाला. माणसं बदला लाख कीर्तन कामाला येत नाही, एक क्लिक पाहिजे फक्त, तेवढा शब्द असा मनाला भेटला की माणसं बदलली पाहिजेत. हे अख्खं 2 तासाचं कीर्तन भरडून माणसं बदलत नसतात. ही उपदेश झाला, पण बोध हा एकाच शब्दाचा आणि एकाच तत्वाचा असतो. विठ्ठल आपली जिंदगी गेली कीर्तन ऐकू ऐकू, आपल्याला बोधच होय ना अजून. माणसं बदला ना जो, आम्ही जेम झालो सांगू सांगून तुम्ही पॅक झाले ऐकू ऐकू. तुम्ही काय कमी महाराज वाटा लावलेत आहे का? चांगली चांगली घालली तुम्ही जीवानीशी, पण बदलायचं कुणी? आम्ही जाम झालो सांगू सांगू तुम्ही पॅक झाले ऐकू ऐकू. कीर्तन तरी काय कमीत का सध्या? मरणाची कीर्तन, युट्यूबला कीर्तन, फेसबुकला कीर्तन, इंस्टाग्राम कीर्तन, जन्माला कीर्तन, मियाला कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन, जयंतीला कीर्तन, पुण्यतिला कीर्तन, श्राद्धाला कीर्तन, गंगापूजनाला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, नुसती कीर्तनच. पण बदलायचं कुणी? तुमच्यात बी बदल होतो, पण मंडपात हायतवर खरंय पटले, खरंय पटले, नको रे व्यसन करणं वाईट आहे. मंडपात हायतवर, मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावून गप्पा सुरू, लय लांबून लांबून महाराज येतात र, हा आणि लय आराडत्यात बुवा, हा आणि औंधात ट्रस्ट कमिटीने चांगलं निवडून निवडून महाराज आणले ते, म्हणजे तंबाखूवारी निवडते ते कीर्तन संपल्या. आवाज वाढव थोडा, म्हणते तंबाखूवारी निवडते. आणि ते आजचं तर लय बारीक पिलू होतं बुवा, लय झपकीत होतं रे. अरे दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं आणि व्यसन करू नका, गप सांगतच असते ते, वय वय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागल्या त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहे तर म्हणून तो चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे, त्यांचं नको म्हणावं घेऊ, तो त्यांचा धंदाच आहे तो. तंबाखू खाऊन मोकळा, अरे नका करो नाश आयुष्याचा, नका करो नाश आयुष्याचा, नका करो नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश
मागचं सोडा पण आता आता तरी पुढे हाच उपदेश. आवाज थोडा वाढवा. हॅलो मॉनिटर हॅलो, बॉक्स हॅलो. स्टेजवर द्या फक्त. थोडं थोडं इकडे सारखं तिथं बॉक्स. नका करोना अशा आयुष्याचा. हॅलो. आणि हे परिवर्तन घडण्यासाठी हा धर्म मंडप आहे. आणि एक वाक्य सांग का, 9 दिवसामध्ये महाराज मंडळी किती मोठी आणली ह्याला किंमत नाही. 9 दिवसामध्ये किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं. ही खरी आपल्या जीवनातली नवरात्र. हॅलो. माणसाच्या जीवनात जर बदलच होत नसेल तर नुसते कीर्तन ऐकून तरी काय करायचंय. म्हणून जीवनामध्ये बोध महत्वाचा आहे. बोध एकाच वाक्यात माणसाचं जीवन बदलावं. आणि अशी परडी आमच्या हातात आहे. आदिमायशी बोध परडी घेऊन हाती आणि देवीना पोत ज्ञानाचा पाजळती. आपण बी पोत पाजवतो आता. पोत घेऊन सगळे पोत पाजतीत नाचतीत आनंदानं. पण देवीनं पोत कोणता? पोत ज्ञानाचा पाजळती. पाजणं म्हणजे त्याच्यात कंटिन्यू तेल घालत त्याला पाजणं म्हणतात. तसं आई साहेबांना अखंड ज्ञानाचा प्रवाह आहे. विडाल माझ्या ज्ञानोबाने पोत पाजळला 16 वर्षी ज्ञानेश्वरी. वय वर्ष 16 ज्ञानेश्वरी जगाला दान. वय वर्ष 16 छत्रपतीने स्वराज्याची वाढवली शान. वय वर्ष 16 विवेकानंदाने देशासाठी जीवाचं केलं रान. आणि असे